देशपांडे सर, फार महत्त्वाचा खरं तर या ठिकाणी तुम्ही मुद्दा उपस्थित केला सहानुभूतीचा। बरोबर 6 वाजून 3 मिनिटं झालेले आहेत। पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण एक्झिट पोल पाहणार आहोत, त्यामुळे मात्र त्याआधी आपल्याला पाहायचं आहे लोकांच्या मनात काय। जरा आपण पुन्हा एकदा पटापट नजर टाकूया, ठाण्यानंतर येऊया रायगडमध्ये काय नेमका लोकांच्या मनातला पोल आहे ते आपण पाहूया आणि त्यानंतर आपण थोड्या वेळानं या पुन्हा चर्चेकडे वळूया। सुरुवातीला आपण एक पटापट नजर टाकूया लोकांच्या मनात नेमका काय। रायगडमधली दृश्य पाहूया रायगडमध्ये सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनंत गीते अशी ही लढत होतीये। 2019 मध्ये 62.17% इतकं मतदान झालेलं होतं, तर 2024 मध्ये 60.51% इतकं मतदान झालेलं आहे। रायगडचा गड नेमका कोण राखणार हे पाहणं फार महत्त्वाचं आहे। या ठिकाणी राष्ट्रवादीची वेळ चांगली येणार की अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल उंचावणार, लोकांना नेमका काय वाटतंय चला पाहूया। मला तर असं वाटतं सुनील तटकरेच येणार। आम्हाला असं वाटते का तटकरे साहेबांनी खूप इथे विकास कामं पण आमची केलेली आहे आणि आम्हाला गृहिणी म्हणून असं वाटते का त्यांचाच परला जड आहे आणि तेच येऊ शकतात निवडून। रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये अनंत गीते साहेबांचं पारडं जड राहील। तटकरे साहेबांचं पारडं जड वाटते, नक्कीच आमच्यासाठी तटकरे साहेब गुड आहेत। सध्या तरी असं वाटतं की गीतेंचं पारडं जड आहे, कारण की माननीय उद्धवजी ठाकरे यांना जी सहानुभूती महाराष्ट्रात मिळत आहे त्यामुळे त्यांचं पारडं थोडं जड वाटतं। सुनील तटकरेच येतील निवडून, त्यांचंच पारडं जरा जड दिसतंय। मला असं वाटतंय की ह्याच्यामध्ये सुनील तटकरेंचं पारडं खूप जड आहे। नक्कीच गीते साहेब या मतदारसंघामध्ये लीड घेतील आणि 20 ते 30 हजाराच्या मताने नक्कीच निवडून येतील असं आमचा विश्वास आहे। आता निवडणुकीबद्दल बोलायचं म्हटल्यानंतर सध्या तटकरे साहेबांचा विजय होईल। 6 टर्म निवडून दिलेला होता आनंद गीते साहेबांना, पण इथं रायगडमध्ये काही कामं झालेली नाही, तर आम्हाला वाटतं सुनील तटकरे हे निवडून येणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।